चलो हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे 6 मार्क देणारा टॉपिक, अतिशय सोपा टॉपिक, केबल्स, ॲनालिसिस ऑफ केबल. आणि हा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 किंवा 4मध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. आता हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यात पहिले मेन काम करायचं आहे. जर तुम्ही अजूनही नसेल बघितलं तर फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती तुम्हाला ॲनालिसिस ऑफ बीम असा एक व्हिडिओ अवेलेबल आहे. आणि माझं चॅनल यूट्यूबला नसेल माहीत तुम्हाला तर जस्ट यूट्यूबला जाऊन एवढं टाईप करायचं आहे तुम्हाला, गौरव बुरहाडे, आणि तुम्हाला माझं चॅनल मिळून जाणार. आणि त्याच्यामध्ये ॲनालिसिस ऑफ बीम्स नावाने एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये मी हिंज, रोलर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती प्रॉपरली दिलेली आहे सगळी. ओके. आणि त्याच्यावरतून तुमचं इनिशियल काम होऊन जाईल. आणि तो व्हिडिओ बघितला की त्याच्यानंतर हा बघा, तो ऑलरेडी फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी काही खर्च करायची गरज नाही आहे. चला आता आपण बघूया ॲनालिसिस ऑफ केबल्स. केबल हा खूपच सोपा टॉपिक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की कुठे पण तुम्हाला हिंज सपोर्ट दिसला, ओके, हिंज म्हणजे असा, तर हिंजला असतात 2 अननोन, एक असतो आडवा आणि एक असतो उभा. हे लक्षात ठेवायचं. मग आता इथे बघा, इथे हिंजेस किती आहे? 2 आहेत. मग काय करायचं, तर सगळा लोड बघा, हा 500 आणि 400 कुठे चालले आहेत? खाली चालले आहेत ना. मग आपण बघा, आपल्याला इथे दाखवायला लागणारे 2 अननोन आणि इथे दाखवायला लागणारे 2 अननोन. पण या अननोनचे ॲरोज कुठे दाखवायचे? तर पहिले तर याच्यासाठी कुठला नियम नाही आहे. तुम्हाला वाटेल तिकडे तुम्ही ॲरोज दाखवू शकता, काही बंधन नाही आहे. पण त्यातल्या त्यात थोडंसं लॉजिक जर आपण यूज केलं तर आपल्या उगाच ते निगेटिव्ह आन्सर आणि ते बदला ते लफडे करायची गरज नाही पडत. मग काय करायचं, तर बघा 500 आणि 400 लोड खाली चालला आहे ना, तर शक्यतो अननोनच्या डिरेक्शन त्याच्या अपोजिट घ्यायच्या. आणि इकडे हे दोघंजण एकमेकांना बॅलन्स करतील, तर एकाला आपण उजवीकडे तर एकाला डावीकडे म्हणू. तुम्ही केबलसाठी हा पॅटर्न पाठ केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता हा आडवा म्हणजेच हॉरिझॉन्टल ॲट बी, हा उभा म्हणजे व्हर्टिकल ॲट बी, हा आडवा ए पॉईंटमध्ये आणि हा उभा ए पॉईंटमध्ये. तर ही झाली मित्रांनो इनिशियल फ्री बॉडी डायग्राम. आणि आता याला आपण म्हणतो नॉन कॉन्करंट सिस्टम. आणि जेव्हा पण असे ॲरो तयार होतात, म्हणजेच एक्झाम्पलमध्ये हिंज आणि रोलर असतात, तेव्हा आपण वापरतो इक्विलिब्रियम इक्वेशन 3. त्यातली पहिली असते समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, म्हणजेच उजवीकडे प्लस आणि डावीकडे मायनस. मग कोण आहे उजवीकडे? तर उजवीकडे आहे एच बी, डावीकडे आहे एच ए इक्वल टू 0. म्हणजे देअरफोर आपण याला म्हणू शकतो की एच बी इज इक्वल टू एच ए. आणि दोन्ही सेमच आहे, तर त्यांना एक कॉमन नाव देऊ, जे की आपण इथून पुढे कंटिन्युअसली वापरणार आहोत. तर आपण त्याला म्हणणार आता इथून पुढे एच. ना त्याला एच बी म्हणायची गरज आहे ना त्याला एच ए म्हणायची गरज आहे, दोन्ही सेम आहे, तर त्याचं नाव आपण आता एच करून टाकूया. ठीक आहे. ही झाली पहिली इक्विलिब्रियम इक्वेशन. याच्यानंतर दुसरी समेशन ऑफ एफ वाय, त्याचा अर्थ आहे वरती प्लस आणि खाली मायनस. मग कोण आहे वरती? तर वरती जाताना व्ही ए तुम्हाला दिसतो आहे, वरती जाताना व्ही बी तुम्हाला दिसतो आहे, खाली जाताना 500 दिसतो आहे, खाली जाताना 400ही दिसतो आहे, इक्वल टू 0. म्हणजेच व्ही ए प्लस व्ही बी इज इक्वल टू 900, म्हणजेच 900. आणि याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर 2. ओके. बघा एकदम सोपं आहे, काहीच नाही. आडवं उजवीकडे डावीकडे बघितलं, उभं वरती खाली बघितलं, काही जास्त अभ्यास करण्यासारखं नाही आहे मित्रांनो. आणि पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची इक्वेशन म्हणजे मोमेंट कुठे घ्यायची? सगळ्यात डावीकडे. आणि डावीकडे बघा तुम्हाला दिसतो आहे ए पॉईंट. आणि तुमचं मला माहीत नाही, बट मी शिकवताना वापरतो क्लॉकवाईज निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह. आता काय करायचं, तर जेव्हा पण तुम्ही मोमेंट घेता ना मित्रांनो, तर केबलमध्ये एक फॉर्मॅट फिक्स आहे. बघा काय करायचं, तुम्हाला ए पॉईंटवरती बघा, मी इथे डार्क करतो, दिसतं आहे का तुम्हाला? केलं. हां, असं पकडा की तुम्ही तुमचं बोट ठेवलं आहे. आता जर तुम्ही इकडे बोट ठेवलं आहे तर काय होतं मित्रांनो, बघा मी एक डायग्राम काढून दाखवतो, नीट लक्ष द्या. हा पहिला सम फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आता इथे बघा, हा कोण चालला आहे? हा चालला आहे एच ए. हा कोण चालला आहे? हा चालला आहे व्ही ए. आणि इकडून असं उजवीकडे चालला आहे तुमचा एच बी. बट जर नीट बघाल तुम्ही तर तो जो एच बी आहे
तो याच्यातूनच पास होतो आहे ना ए पॉईंटमधून. हो बघा होतो आहे की नाही, हे बघा एकच लाईन आहे ना ही. तसंच हे पण, म्हणजे इन शॉर्ट हा VA, हा HA आणि हा HB हे तिन्ही फोर्सेस ए पॉईंटमधून पास होत आहे. नीट बघा बरं का, कारण की आता रिसेंटली ज्या मुलांनी मागच्या सेमिस्टरला पेपर दिला होता त्यांच्यासाठी ही मोठी गडबड होऊन गेलेली आणि याच्यामुळे त्यांचं 6 मार्कांचं नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित मी काय सांगतो आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तर या एक्झाम्पलमध्ये हवं तर बघा वरती कनेक्ट पण करून देतो मी तुम्हाला. एकदा हा पहिला सम नीट समजला तर पुढचे सम म्हणजे डायरेक्ट टाईमपास आहे, आपण 2-2 मिनटात संपवणार आहे. तर नीट बघा, ही जी पर्पल कलरची लाईन आहे ती बरोबर HA आणि HBमध्ये कॉमन कनेक्शनमध्ये आहे. म्हणजे जो ए पॉईंट आपण डार्क केला आहे त्याच्यातून आता चाललं कोण कोण आहे, तर त्याच्यातून HA पण चालला आहे, VA पण चालला आहे आणि त्याच्यानंतर HB पण चालला आहे. मग मोमेंट घेताना जेवढे लोक त्या पॉईंटमधून जातात त्यांना आपण कॅन्सल करून टाकायचं. मग जर कॅन्सल केलं तर उरलं कोण, तर बघा कोण उरलं, हा 500 उरला, हा 400 उरला आणि हा VB पण उरला. आणि हे सगळे कसे आहेत तर उभे आहेत बघा, नीट बघा नीट बघा, हे सगळे उभे आहेत. मग उभा फोर्स आडवा डिस्टन्स, काय उभा फोर्स आडवा डिस्टन्स. मग कोण आहे उभा, तर बघा हा उभा 500 आणि ए पॉईंटपासून आडवा डिस्टन्स बघा मी दाखवतो आहे, दिसतं आहे का तुम्हाला, हा एवढा किती येतो 3 आणि हा खाली चालला आहे. मग बघा जर तुमचा इथे असा ए पॉईंट आहे आणि इकडून जर एखादी गोष्ट खाली चालली आहे तर ती कशी फिरवते, ती फिरवते क्लॉकवाईज. आणि एखादी गोष्ट जर वरती चालली आहे तर ती अशी वरतून म्हणजे फिरवते अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, हा एक फिक्स्ड पॅटर्न आहे. मग आता सगळ्यात पहिला ए पॉईंटपासून दिसतो आहे मला 500 उभा फोर्स, एपासून आडवा डिस्टन्स आहे 3. त्याच्यानंतर पुढचा फोर्स आहे 400, ए पॉईंटपासून 3 आणि 7 दिसतं आहे बघा. मग 3 आणि हे बघा 3 पण आणि 7 पण, आता एवढं डिस्टन्स लागेल ना. मग हे झालं 10 आणि पुढच्यासाठी पूर्णच इथपर्यंत म्हणजे 3, 7 आणि 4. पण तो VB वरती चालला आहे, तो किती अंतरावर आहे 14 इंटू VB इज इक्वल टू 0. ठीक आहे, तुमच्यासाठी कॅल्क्युलेटर घेऊनच बसलो आहे मी. कॅल्सिट टाकूया आपण हे सगळं. तर हे झालं 1500 पहिले, त्याच्यानंतर 4000 म्हणजे 5500 आणि त्याला डिवाईड करेल 14 म्हणजे 14. उत्तर आहे 392.85. ओके, तर VBचं उत्तर आलं 392.85 न्यूटन आणि उत्तर पॉझिटिव्ह आलं. याचा अर्थ तुम्ही जे अज्युम केलं आहे ते करेक्ट आहे मित्रांनो. म्हणजे तुमचा VB जो आहे तो बरोबर अपवर्ड जाणार. आलं लक्षात. मग आता हे जे 392 392 ही जी व्हॅल्यू आली आहे VBची, ती व्हॅल्यू बरोबर आपण इथून असं इथे टाकणार. मग हा 392 900मधून मायनस होणार आणि उत्तर आहे 507.15. किती आहे, VAचं उत्तर आहे 507.15 न्यूटन. ओके, मी कॅल्क्युलेशन एवढे प्रॉपरली ह्याच्यासाठी करतो आहे की तुम्ही जेव्हा ह्या एक्झाम्पलचं सोल्युशन्स बघाल मित्रांनो तर तेव्हा तुम्ही पण कॅल्क्युलेशन करून बघत जा. कारण की मला बरेच विद्यार्थी आता रिसेंटली फोटोकॉपी दाखवत आहे, तर त्याच्यावरून मला एक गोष्ट समजते आहे की बरेच मुलांना येत सगळं असतं, बट जस्ट बिकॉज त्यांचे कॅल्क्युलेशन्स बरोबर नाही आहेत तर त्याच्यामुळे ते फेल झाले आहेत. तर तुमच्यावर अशी वेळ नका येऊ देऊ आणि म्हणून मी हे कॅल्क्युलेशन उत्तरं तुम्हाला देतो आहे सगळे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला या ॲप्लिकेशनवरती मेसेज पण करू शकता की कॅल्क्युलेशन वगैरेचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर ते पण आय विल प्रोव्हाइड, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर वेळ कमी आहे त्यामुळे सिरियसनेस थोडी जास्त असली तर बेटर आहे. तर मित्रांनो हा झाला इनिशियल ॲनालिसिस आणि याचा एक फायदा असा आहे की याचा उपयोग तुम्ही ऑलमोस्ट स्टॅटिक्सच्या सगळ्या कंटेंटमध्ये करू शकता. कारण की सगळीकडेच हिंज आणि रोलर बघायला मिळतं, तर सगळीकडेच FX FY मोमेंट तुम्हाला काढायचंच आहे. पण हा प्रश्न इथे संपलेला नाही आहे. का बरं, कारण की आपल्याकडे बघा तुम्ही वरती फिगर जी आहे त्याच्यामध्ये पर्पल कलरमध्ये टोटल 4 अननोन दाखवले आहेत, म्हणजे की HA HB VA आणि VB आहे. चला हरकत नाही, त्यापैकी VBचं उत्तर तुम्ही काढलं आहे, VAचंही उत्तर तुम्ही काढलं आहे. किती आहे VB इथे लिहून टाकूया आपण. हे बघा हा आहे 392
0.85. ओके, आता हे न्यूटनमध्ये आहे पण एवढं लिहित नाही बसत, गर्दी होऊन जाणार इकडे. आणि हा आहे 507.15. ओके, इथे लिहू शकतो न्यूटन. तर बघा हे उत्तरं काढले पण अजून आडवं नाही मिळालं. मग त्याच्यासाठी एक स्पेशल प्रोसिजर आहे. काय करायचं तर हा पॉईंट बघायचा. बघा हा इकडे ब्ल्यू कलरने मी दाखवला आहे बघा, एक सी पॉईंट आहे आणि एक डी पॉईंट आहे. तर 100% एक्झाम्पलमध्ये एकतर सी पॉईंट किंवा डी पॉईंट कुठली ना कुठली हाईट तुम्हाला दिलेलीच असणार आहे. बघा एकतर हे डिस्टन्स दिलेलं असणार किंवा हे डिस्टन्स दिलेलं असणार, 100% दिलेलं असणार. असं होणारच नाही की डिस्टन्स नाही दिलं आहे. बघा दिसतं आहे का डावीकडे 4 मीटर, बघा हे 4 मीटर. ओके, दाखवताना तिकडे दाखवलं आहे पण ती सी पॉईंटची हाईट आहे. तर त्याला म्हणतात मित्रांनो सॅग. तर आफ्टर दिस पर्पल कलर पुढचं तुम्हाला काय लिहायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे की सॅग ॲट पॉईंट सी इज नोन. ओके, सॅग ॲट पॉईंट सी इज नोन म्हणजे सी पॉईंटची हाईट आम्हाला माहिती आहे. मग काय करायचं, मग या सीला जर तुम्ही कापलं, बघा इथे कट केलं, ही दोरी आहे ना, तर या दोरीला जर कापलं तर तुमच्याकडे 2 तुकडे होतील ना दोरीचे. बघा हा एक उजवीकडचा तुकडा असेल आणि हा एक डावीकडचा तुकडा असेल. आणि एवढं तर तुम्हाला बघूनच कळत असेल की छोटा तुकडा कुठला. तर डावीकडचा तुकडा ऑब्व्हियसली छोटा आहे. मग जो तुकडा छोटा तो घ्यायचा, मग तो उजवीकडचा असू द्या किंवा डावीकडचा असू द्या, इट डझंट मॅटर. ओके, मग आपण म्हणणार कन्सिडर पार्ट, कुठला पार्ट, सी पासून ए पर्यंत, सी ए इन इक्विलिब्रियम. ओके, इन इक्विलिब्रियम. ओके, जो छोटा तो घेतला बरं का मित्रांनो. आता पहिलंच एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी थोडीशी मदतही करतो, त्याची एक डायग्राम पण ड्रॉ करतो. ओके, अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल तुमची. तर बघा ही आहे ती डायग्राम. ओके, तुम्ही वरती बघा, त्याच वेळी खाली बघा. बघा हा आडवा कोण आहे, तर आडवा तसा HA आहे, पण इथे तुम्ही बघाल, हे बघा इकडे ब्ल्यू लाईनने दाखवलं, HA आणि HB दोघांना आपण H म्हणायचं ठरवलं आहे. तर आता आपण इकडे H लिहू शकतो, काही अडचण नाही आहे. आणि इथे आहे VA, ज्याचं उत्तर वरती पण लिहिलं आहे आणि साईडलाही काढलं आहे, 507.15 न्यूटन. आणि हा इथे आहे तुमचा सी पॉईंट, ज्याच्यामधून एक फोर्स खाली चालला आहे, ज्याचं मॅग्निट्यूड आहे 500 न्यूटन. आणि हे आडवं अंतर जे आहे ते तुम्हाला वरती बघायला मिळेल, जे की आहे 3 मीटर. आणि हे उभं ज्याच्यामुळे आपण हा जॉईंट घेतला हे आहे 4 मीटर. आणि हा असणार आहे ए पॉईंट. बघा वरती जसं दिसतं आहे खाली तसं ड्रॉ केलं. ॲक्च्युली हे ड्रॉ बी करायची काही गरज नाही आहे बरं का. ओके, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. आता याच्यानंतर काय करायचं, तर ही डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे मोमेंट ॲट सी इज इक्वल टू 0. आणि मोमेंटचे नियम तेच आपले जे मगाशी शिकवले होते मी तुम्हाला. उभा फोर्स, आडवा डिस्टन्स, आडवा फोर्स, उभा डिस्टन्स. ओके, मग आता बघा कुठे मोमेंट घेतो आहे आपण, हे बघा या सी पॉईंटला मोमेंट घेतो आहे. सीमधून कोण चाललं आहे 500, त्याच्यामुळे 500 कॅन्सल. मग कोण आहे उभा, हे बघा उभा VA, आडवा डिस्टन्स किती 3. आणि हे बघा इथे मोमेंट घेत आहे ना तुम्ही, आणि इकडून फोर्स वरती चालला आहे. ओके, मग ही कनेक्टिव्हिटी बघा, हा डिस्टन्स किती आहे 3 आणि हा तुमचा तो VA. मग असं जर फिरवलं तर बघा हे कसं फिरतं क्लॉकवाईज. म्हणजे VA किती आहे, VA 507.15 × 3 आणि क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह. त्याच्यानंतर पुढचा कोण आहे H म्हणजे काय, बघा आडवा फोर्स, उभा डिस्टन्स आणि वरतून असा चालला आहे, म्हणजे हा फिरवेल असा अँटी क्लॉकवाईज आणि हा फिरवत होता असा म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजेच प्लस आडवा फोर्स, उभा डिस्टन्स इक्वल टू 0. ठीक आहे. आणि आता याचं उत्तर आहे मित्रांनो किती येते, 0.75ने डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालतं आहे. उत्तर आहे 380.36. तर H आहे 380.36 न्यूटन. ओके, पण अजून पण एक्झाम्पल नाही संपलं आहे बरं का मित्रांनो. अजून एक गोष्ट बाकी आहे याच्यामध्ये.
तुमचा प्रश्न असतो शक्यतो, एक मिनटं आपण प्रश्न वाचू, आपण डायरेक्ट सॉल्वच करायला लावलं. मॅक्सिमम टेन्शन आणि सपोर्ट रिॲक्शन. बघा सपोर्ट रिॲक्शन तर मिळाल्या, आता मॅक्सिमम टेन्शन उरलं आहे. चला मॅक्सिमम टेन्शनसाठी काही प्रोसिजर नाही आहे, थोडं पाठांतर आहे फक्त. काय करायचं बघा, ही जी इकडची दोरी आहे ना तिला सरळ असं खेचायचं आणि असा ॲरो दाखवायचा. आणि या दोरीचं नाव काय बघा, इथे डी आहे इथे बी आहे, तर याला म्हणायचं टेन्शन इन डी बी, या अँगलला म्हणायचं अल्फा आणि यालाही म्हणायचं अल्फा. ओके, ह्याला डायरेक्ट पाठ करा तुम्ही, काही अडचण नाही आहे. हे प्रत्येक केबलमध्ये सेम असतं कारण. मग ही दोरी इकडची खेचली, असं ओढताना दाखवायचं. काय नाव आहे दोरीचं बघा, इकडे ए आहे इकडे सी आहे, म्हणजे दोरीचं नाव आहे ए सी. या अँगलला म्हणायचं थिटा, अपोजिट अँगल्स म्हणून हा पण थिटा. आता बघा हा जो टी ए सी आहे, हा टी ए सी कोणाच्यामध्ये आहे, इकडून व्ही ए आणि एच ए, आणि हा टी डी बी कोणाच्यामध्ये आहे, इकडून व्ही बी आणि एच बी. तर त्यांचा वापर करायचा आणि एक फॉर्म्युला मी लिहून देतो तुम्हाला. आता बघा इकडे, तर सगळ्यात पहिले टी काय होतं, ते टी कुठे गेलं, ए सी आणि डी बी ना. तर टी ए सीचा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ व्ही एचा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. मग त्याच्यात थिटाचा फॉर्म्युला असतो टॅन इनवर्स ऑफ व्ही ए डिवायडेड बाय एच. हे तुम्हाला आठवत असेल बघा, इन्सेमच्या वेळी तुम्ही केलं होतं ना, रिझल्टंट इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर, बस तेच आहे. त्यानंतर पुढचं डी बी म्हणजे उजवीकडे. आता उजवीकडे कोण आहे, व्ही ए नाही आहे, तिथे फक्त व्ही बी आहे, बस व्ही एच्या जागेवर व्ही बी लिहायचं आहे, काही खूप पाठांतर पण नाही आहे. आणि हा अल्फा टॅन इनवर्स ऑफ व्ही बी डिवायडेड बाय एच. ठीक आहे, तर या सगळ्यांना आपण नंबर टाकू आणि सॉल्व पण करू. किती आहे व्ही ए, 507.15 स्क्वेअर प्लस एच आहे 380.36 स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर इकडे टॅन इनवर्स ऑफ व्ही ए म्हणजे 507.15 डिवायडेड बाय 380.36. त्यानंतर इथे व्ही बी आहे आपला 392.85 स्क्वेअर प्लस एच म्हणजे 380.36 स्क्वेअर. आणि इकडे टॅन इनवर्स ऑफ व्ही बी 392.85 डिवायडेड बाय 380.36. ठीक आहे, चला तुमचा वेळ नाही घेत, मी डायरेक्ट उत्तरं काढून लिहून टाकतो आणि मग तोपर्यंत पॉज करतो. ओके, तर सगळे उत्तरं काढलेले आहेत, तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा. तर बघा मित्रांनो, हे फर्स्ट एक्झाम्पल होतं, त्याच्यामुळे एवढं आरामात सॉल्व केलं, नाही तर 18 आणि 20 मिनटं एक एक्झाम्पल. आय डोंट थिंक एवढा वेळ लागायला पाहिजे. ठीक आहे, चला मग आता एक छोटासा रिकॅप करून घेऊ आपण. तर बघा हे इकडे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं असतं. सगळ्यात पहिले हिंजला 2 अननोन दाखवायचे, दुसऱ्या हिंजला परत 2 अननोन दाखवायचे. टोटल अननोन होतात आपल्याकडे 4. त्यापैकी एफ एक्स, एफ वाय आणि मोमेंट ह्या 3 इक्वेशन आपण वापरतो. आणि चौथी इक्वेशन म्हणजे मोमेंट असते, त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या तरी पॉईंटची हाईट दिलेली असते, तिथे कापायचं आणि उजवी किंवा डावी बाजू जी छोटी असेल ती घ्यायची, तिथे परत मोमेंट घ्यायची आणि मग आपल्याला एच मिळतो. आणि त्याच्यानंतर हे फॉर्म्युले इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलसाठी स्टँडर्ड असतील. ओके, चला आता आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. चला, मे 2014च्या पेपरमधून आलो आहे आपण 6 मार्कांचा एक्झाम्पल घेऊन. ओके, काहीच फरक नाही आहे, आपलं आपलं कामाशी काम. फिगर कशा दिसतात त्याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही. हिंज आडवी कान, तिरपी कान, फिरपी का, फालतू प्रश्न नाही पाहिजे. हिंज दिसली, 2 अननोन. बघा आडवा म्हणजे एच ए कुठून लिहिला मी, बी पॉईंट आहे ना तो, सॉरी. तर हे झालं एच बी आणि हे झालं व्ही बी. त्याच्यानंतर परत इकडे हिंज, परत 2 अननोन. उभा म्हणजे व्ही ए आणि आडवा म्हणजे एच ए. आणि याच्यानंतर परत आपल्या 3 इक्वेशन. ठीक आहे, चला पहिली काय, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, उजवीकडे प्लस डावीकडे मायनस.
परत उजवीकडे एच बी, डावीकडे एच ए इक्वल टू 0, म्हणजेच एच बी इज इक्वल टू एच ए इज इक्वल टू एच. आता हा स्टँडर्ड पॅटर्न आहे मित्रांनो. ओके, मला सारखा तसं लिहायला लावू नका, ठीक आहे. मला काही त्रास नाही होते लिहायचा, म्हणून मी लिहितो. दुसरी इक्वेशन, समेशन ऑफ एफ वाय, परत तेच, वरती प्लस आणि खाली मायनस. बघा वरती व्ही ए वरती चालला आहे, व्ही बी वरती चालला आहे, खाली 10 चालला आहे, खाली 15 चालला आहे, म्हणजे व्ही ए प्लस व्ही बी इज इक्वल टू, हे झालं 25. याला आपण म्हणूया दुसरी इक्वेशन, का तर ही आपली पहिली होती ना. त्याच्यानंतर थर्ड, समेशन ऑफ मोमेंट ॲट ए इक्वल टू 0, क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. बघा एवरती बोट ठेवलं, बोटातून एच ए एच बी दोघंही गेले, त्यानंतर उभा व्ही ए पण गेला. उरला कोण, तर पहिला आहे 10, किती ए पासून अंतर किती आहे 8, क्लॉकवाईज निगेटिव्ह. त्याच्यानंतर पुढचा आहे 15, ए पासून त्याचं अंतर आहे 8 आणि 12 म्हणजेच 20. त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर आहे व्ही बी, ए पासून अंतर आहे 12 आणि 8 20 आणि मग 10 म्हणजेच 30 इक्वल टू 0. ठीक आहे. मग हे 80 आणि हे किती 300, 380 आय गेस ना, बरोबर आहे. 380 होतील हे, आणि त्याला डिवाईड करतील 30, तर 12.66 असं उत्तर आलं आहे. तर व्ही बीचं उत्तर आहे मित्रांनो 12.66 न्यूटन. आणि मग बघा व्ही ए प्लस व्ही बी मिळून किती होते, 25 होते ना. मग व्ही ए 25मधून हे 12 गेले, तर उरले 12.34. उत्तरं पॉझिटिव्ह येत आहेत, याचा अर्थ तुम्ही दाखवलेल्या डिरेक्शन्स ज्या आहेत त्या बरोबर आहे. ओके, आता ह्या झाल्या 3 इक्वेशन. आता एक गडबड आहे. मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलं तेव्हा सांगितलं होतं की याच्यानंतर कुठल्या तरी पॉईंटची हाईट देतात बघा, पण तुम्ही इथे नीट बघाल तर ना उजव्या बाजूला डी पॉईंटची हाईट दिली आहे, ना डाव्या बाजूला सी पॉईंटची हाईट दिली आहे. मग याच्यात त्यांनी नवीनच प्रकार केला आहे. तर नवीन प्रकार काय केला आहे बघा, मध्येच कुठेतरी हे 3 दिसतं आहे का, तर ह्या पॉईंटला एक नवीन नाव देऊ आपण ई, आणि आता त्यांनी तुम्हाला ई पॉईंटची हाईट दिली आहे. ठीक आहे ना, आपल्याला हाईटशी मतलब आहे मित्रांनो. जिथे लोड ॲक्ट होतो अशा सी किंवा डीलाच दिलं पाहिजे गरजेचं नाही आहे. ओके, तुम्ही कन्सेप्च्युअली थोडंसं विचार करा गोष्टींचा. आता त्यांनी ईची हाईट दिली आहे तर ईची हाईट घेऊ. मग ईची हाईट दिली तर ईला कापायचं. मग ईला कापलं की एक तुकडा उजवीकडचा एक तुकडा डावीकडचा. आता एखाद्या लहान मुलाला पण समजेल की तिथे कापल्यावर उजवीकडचं छोटं आहे की डावीकडचं छोटं आहे, तर बट ऑब्वियस आहे की उजवीकडचं छोटं आहे. मग आता आपण म्हणणार की कन्सिडर पार्ट, कुठला पार्ट, तर ई पासून बी पर्यंतचा पार्ट इन इक्विलिब्रियम. ओके, आणि आपण कुठे कापतो आहे, आपण कापतो आहे ई पॉईंटला. त्याच्यामुळे आपण ईला मोमेंट घेणार आणि तशी सेम फिगर ड्रॉ करणार. ठीक आहे. मग आपण बघा ती फिगर अशी दिसेल. हे असं आहे, इकडे आपण एच बी आहे पण त्याला आता आपण एच म्हणणार आहे. हा तुमचा व्ही बी ज्याचं उत्तर तुम्ही आत्ता वरती लिहिलं आहे 12.66. हे आडवं डिस्टन्स त्यांनी दिलं आहे 4 मीटर आणि हे उभं डिस्टन्स त्यांनी दिलं आहे 3 मीटर. आणि इथे एक फोर्स ॲक्ट होतो आहे जो की कामाचा नाही आहे. सॉरी, इथे कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही आहे ईला. तर ई बिचारा मोकळाच आहे. ओके, तर हा आहे ई पॉईंट. चला, तुम्हाला हवं असेल तर ही फिगर परत एकदा बघून पण घ्या. हे बघा, ईला कापलं, ईपासून इकडे बघा हा पर्पल कलर, हा व्ही बी उभा फोर्स, आडवं अंतर आहे 4, उभं अंतर आहे 3 आणि एच बी. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायची आहे मोमेंट, कुठे, जिथे कापतो तिथे. म्हणजेच मोमेंट ॲट ई इज इक्वल टू 0, तेच आपलं क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. मग ईवरती बोट ठेवलं बघा, आडवा एच, उभं अंतर 3 आणि इकडून चालला आहे ना, म्हणजे हा फिरेल क्लॉकवाईज. तर आडवा फोर्स, उभा डिस्टन्स आणि त्यानंतर उभा व्ही बी, आडवा डिस्टन्स
आणि हा वरतून इकडे चालला आहे ना असा, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. आणि त्याचं व्हॅल्यू आहे 12.66 × 4 = 0. ठीक आहे. मग आता कॅल्सीवर आपण करू याला सॉल्व. 12.66 × 4 / 3 16.88 आलं आहे उत्तर. सो H = 16.88 न्यूटन. तर ही आपण वापरली चौथी इक्वेशन आणि हा आपल्याला मिळाला चौथा अननोन. आणि याच्यानंतर पुढचं तेच आपलं मगाशी सांगितलं, तिथं डायरेक्ट स्टँडर्डसारखी प्रोसिजर आहे मित्रांनो. बघा परत एकदा आपण या दोरीला इकडे एक्सटेंड करणार. दोरीचं नाव बघा हे B आणि इकडे D, म्हणजे आता इथे BD लिहावं लागेल. बाकी इथे अल्फा अल्फा सेमच. त्याच्यानंतर इकडची दोरी आपण एक्सटेंड करूया. या दोरीचं नाव आहे A आणि C. तर याला म्हणायचं AC. हा अँगल थीटा आणि हा अँगल पण थीटा. ओके. AC आणि BD. मग आता TAC √of VA² + H². तसंच इकडे BD म्हणजे उजवी बाजू. VAच्या जागेवरती VB लिहायचं. इकडे परत H². व्हॅल्यू पण लिहून टाकू आपण इकडे. बघा VA आहे 12.34² आणि H म्हणजे 16.88². इथे VB होता आपला किती 1266 ना. तर VB आहे 12.66² आणि H आहे 16.88². ओके. लोड कशामध्ये दिला होता? न्यूटनमध्ये. तर उत्तर न्यूटनमध्ये येतील. लोड किलो न्यूटनमध्ये असेल तर उत्तर पण किलो न्यूटनमध्ये. ओके. मी लिहून टाकणार आहे हे आन्सर. वन टाईम लिहितो, उगाच ते टाईमपास नको. बघा हा झाला तुमचा टेन्शन. टेन्शनच्या नंतर पुढचं असतं अँगल. डाव्या बाजूचा अँगल म्हणजे थीटा. त्याचा फॉर्म्युला आहे tan इन्व्हर्स ऑफ VA / H आणि इकडे अल्फा. त्याचा फॉर्म्युला आहे tan इन्व्हर्स ऑफ VD / H. ओके. VD नाही, त्याला VB आहे, सॉरी. मग हे झालं tan इन्व्हर्स ऑफ 12.34 / H म्हणजे 16.88 आणि इकडे tan इन्व्हर्स ऑफ 12.66 डिनॉमिनेटर सेम. ओके. तर हा मिळाला थीटा. याचं उत्तर असेल डिग्रीजमध्ये. आणि हा मिळाला अल्फा. याचं उत्तरही असेल डिग्रीजमध्ये. ओके. चला मी तुमचा व्हिडिओ पॉज करतो, कॅल्क्युलेट करतो आणि लिहितो. ओके. तर बघा मित्रांनो हे आहेत सगळे उत्तरं. ठीक आहे. चला आता आपण एकदा काय बघितलं, डावी बाजूचा तुकडा बघितला, एकदा उजवी बाजूचा तुकडा बघितला. ठीक आहे. आता आपण बघू थोडेसे युनिक एक्झाम्पल. त्यातलं एक युनिक एक्झाम्पल रिसेंटली आलेल्या पेपरमध्ये होतं. 2 सपोर्ट थोडे डिफरंट लेवलला होते म्हणून मुलांना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागले होते. बरं, हा प्रश्न तुम्हाला खूप आवडण्यासारखा आहे मित्रांनो. आवडण्यासारखा याच्यासाठी कारण की हा तुमच्या पॅटर्नमधला आहे. हा काहीतरी 2019 पॅटर्नमधला, कदाचित 22 वगैरेच्या कुठल्या तरी एक्झाममधला आहे, म्हणजे एकदम लेटेस्ट आहे. ठीक आहे. चला लेटेस्ट असो नाही तर काही असो, आपण आपली प्रोसिजर फॉलो करूया. तर सगळ्यात पहिले बघा हेच आपलं परत हिंज म्हणजे 2 अननोन, परत हिंज म्हणजे परत 2 अननोन. आता इकडे H आणि इकडे H. बघा मी डायरेक्ट H लिहितो. मागच्या वेळेस मी HA HD बऱ्याच भानगडी करत बसायचो, पण होपफुली की तुम्हाला आता तरी लक्षात आलं असेल. तर हा A आणि D. सगळ्यात पहिले आपण ही प्रोसिजर करतो. थोडंसं फास्ट करूया आता. समेशन ऑफ Fx = 0. तर त्याच्यामध्ये बघा HA = HD = H. ओके. हे आपण मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये केलं आहे. त्याच्यामुळे कसं केलं वगैरे हा डाऊट असेल तर मागचे पहिला न्यूमेरिकल एकदम व्यवस्थित बघून घ्या.
एफ एक्सच्या नंतर पुढचं आहे एफ वाय. चला आता वरती कोण आहे व्ही ए, परत वरती कोण आहे व्ही डी, खाली कोण आहे 30, खाली कोण आहे 22.5 22.5 म्हणजे ओके. मग हे झालं व्ही ए प्लस व्ही डी इज इक्वल टू 52.5 म्हणजेच 52.5 आपण याला म्हणू. तर ही झाली आपली दुसरी इक्वेशन. आणि तिसरी इक्वेशन आहे मोमेंट ॲट ए. ठीक आहे. आता थोडं फास्ट व्हायला पाहिजे. मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0. परत तेच एवरती बोट ठेवलं, बोटातून दोन्ही एच गेले, व्ही ए गेला, दिसतो कोण आहे उभा 30, आडवा डिस्टन्स एपासून 2, त्याच्यानंतर 22.5 आडवा डिस्टन्स 2 आणि 2 4, त्याच्यानंतर व्ही डी 2 2 आणि 1 म्हणजे डिस्टन्स आहे 5 इक्वल टू 0. ओके. 22.5 म्हणजे 45 म्हणजे 90 आणि 60 म्हणजे 150. 150ला 5ने डिवाईड केलं. ओके. चला कॅल्सीची गरज नव्हती पण तरी ठीक आहे. व्ही डीचं उत्तर आलं 30 किलो न्यूटन. आता किलो न्यूटन का बरं? कारण की त्यांनी दिलेला लोड किलो न्यूटनमध्ये आहे. मग हे 30 या व्ही डीच्या जागेवर टाकलं की तुमचं व्ही एचं उत्तर विल बी 22.5 किलो न्यूटन येणार. ठीक आहे. बाकी काही येऊ ना येऊ, एवढं तरी यायला पाहिजे मित्रांनो. चला मग आपण इथे उत्तर लिहून टाकू. बघा व्ही डीचं उत्तर आहे 30 आणि व्ही एचं उत्तर आहे 22.5 किलो न्यूटन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की हाईट बघायची कुठल्या तरी पॉईंटची, एकतर बी पॉईंटची किंवा सी पॉईंटची हाईट दिलेली असेल. पण आता गमतीची गोष्ट अशी आहे की बघा मित्रांनो, त्यांनी सी पॉईंटची पण हाईट दिली आणि बी पॉईंटची पण हाईट दिली आहे. आता सीची पण दिली आहे, बीची पण दिली आहे. मग काय करायचं? मग एक्झाम्पल घ्या, अवघड बिवघड नाही झालं, उलटं जास्त सोपं झालं. तुम्हाला जे आवडेल ते घ्या. आता काय आवडेल ते तुम्ही तुमचं ठरवा. तर मी प्रायोरिटी देतो सीच्या हाईटला. बघा सीची हाईट किती आहे 0.75 म्हणजे हे 0.75 दिलं आहे. ओके. मग बीची हाईट मी बघणारच नाही आहे, माझं सीमध्ये काम होऊन जातं आहे. तर मग मी इथे लिहिणार की सॅग म्हणजेच हाईट ॲट पॉईंट कुठला सी इज नोन. ओके. सॅग ॲट पॉईंट सी इज नोन, देअरफोर कन्सिडर पार्ट सी डी इन इक्विलिब्रियम. बरं सी डी का बरं? कारण की जर आपण सीला कापलं तर उजवा तुकडा छोटा की डावा तुकडा छोटा, म्हणजे राईट साईड छोटी की लेफ्ट साईड, तर 100% तुम्हाला कळत आहे की उजवी बाजू छोटी आहे. आणि काय दिसतं आहे उजव्या बाजूला? तर बघा उजव्या बाजूला काय दिसतं आहे. हां आता ठीक आहे. तर उजव्या बाजूला तुम्हाला दिसतं आहे, जे दिसतं आहे ते ड्रॉच करतो. चला म्हणजे कन्फ्युजन नको कसलं. बरोबर आहे. तर तुम्हाला दिसतो आहे उजव्या बाजूला एक एच, एक वरती जाणारा व्ही डी, ज्याचं उत्तर ऑलरेडी तुम्ही काढून बसले आहेत, जे की आहे 30 किलो न्यूटन. ओके. त्यानंतर हा जो आडवा डिस्टन्स आहे हा आहे 1 मीटर आणि हा जो उभा आहे तो त्यांनी गिवन आहे 0.75. हा सी पॉईंट आणि इथून खाली चालला आहे जो की कामाचा तर नाही आहे 22.5. बरोबर. आता आपण सीला मोमेंट घेणार, तेच आपलं उभा 30, आडवा डिस्टन्स म्हणजे 1 आणि आडवा एच उभा डिस्टन्स. तर एच असा वरतून इकडे म्हणजे क्लॉकवाईज आणि व्ही डी असा म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरेल. आणि मग आपण म्हणणार मोमेंट ॲट सी इज इक्वल टू 0. आणि काय होईल मोमेंट? तर मोमेंट येतं आहे -एच आडवा इंटू उभा 0.75 आणि प्लस व्ही डी म्हणजे 30 आणि आडवा डिस्टन्स 1. तर 30ला 0.75ने जर डिवाईड केलं मित्रांनो तर तुमच्या एचचं उत्तर येतं 40 किलो न्यूटन. ठीक आहे. आणि आता थोडंसं त्रासातून मुक्त करा मला, म्हणजे जास्तीत जास्त न्यूमेरिकल घेण्याला एनर्जी मिळेल. आता तुम्हाला कळालं असेल. बघा ही दोरी इकडे ओढायची, दोरीचं नाव काय आहे डी आणि सी. तर इथे म्हणायचं टी डी सी, अँगलला म्हणायचं अल्फा, यालाही म्हणायचं अल्फा. ठीक आहे. आणि मग इकडे या दोरीचं नाव काय आहे? याचं नाव आहे टी ए टू बी. हा थीटा, हा थीटा. फॉर्म्युला अगदी सेम. तरी दाखवून देतो परत. आता फक्त ए बी आणि तिकडे डी सी नाव आहे. पण हे बघा आता फक्त इथे नाव ए बी असेल आणि इथे नाव डी सी असेल. ओके.
बाकी सगळं सेम, फक्त काय VA आणि Hच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या आत्ता आपण ज्या इकडे काढल्या आहेत 30, 22.5 आणि 40 या तुम्हाला टाकायच्या आहेत. ओके, चला तर संपलं मित्रांनो आपलं तिसरं एक्झाम्पल. चला आता तुम्ही बघितलं का मित्रांनो, आहे केबलच पण मुद्दाम काहीतरी वरतून आडवी लाईन फिडवी लाईन काहीतरी देतात आणि उगाच तुमच्यासारख्या गुणी बाळांना कन्फ्यूज करून टाकतात बरं का युनिव्हर्सिटीवाले. ही घाणेरडी सवय आहे. पण ठीक आहे, आता याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन नाही, आपण अभ्यासच करू शकतो आहे फक्त. तर सध्या आपल्याला कळालं की केबल आहे, आपण आपलं कामाशी काम ठेवू. आडवा, त्याच्यानंतर उभा, याला म्हणायचं VA, याला म्हणायचं H, परत याला म्हणायचं H आणि याला म्हणायचं VD. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट इकडे लक्षात ठेवायची. बघा इथे त्यांनी म्हटलं आहे 4 किलो, तर किलो फिलो आपल्याला चालत नाही. तर 4ला 9.81ने मल्टिप्लाय करायचं, न्यूटन करायचं. ओके, याच्याशिवाय काहीच करायचं नाही, गडबड होऊन जाईल नाही तर सगळी. जर किलोग्राम असेल तर स्टॅटिक्समध्ये एव्हरीथिंग शुड बी इन न्यूटन आणि त्यासाठी तुम्हाला 9.81ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता याच्या पुढचं बरंच काम तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ज्याच्यातलं पहिलं समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे उजवीकडे तेच बघा आपलं परत. अरे हे काय झालं, एक मिनिट. आता ठीक आहे. समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0 तेच उजवीकडे चालला आहे म्हणून आपण म्हणतो H कोण आहे तो D, HD उजवीकडे, HA डावीकडे इक्वल टू 0, म्हणजेच HD इज इक्वल टू HA इज इक्वल टू H. ओके, हे पहिल्या सममध्ये मी तुम्हाला छान शिकवलं होतं एकदम. त्याच्यानंतर पुढचं समेशन ऑफ Fy इक्वल टू 0, वरती आहे VA, वरती आहे VD. बरं का, काय करतो आहे मी हे, VA आणि VD वरती. आता खाली कोण आहे बघा, 4 × 9.81 आणि 6 × 9.81, म्हणजे 6 आणि 4 10 × 9.81 होऊन जाणार. कॅल्सीची काही अजूनही गरज पडणार नाही आहे. आणि हे उत्तर येणार VA प्लस VD इज इक्वल टू 98.1. आणि मित्रांनो ही झाली तुमची दुसरी इक्वेशन, बरोबर. आणि या दोनच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची जी आपण वापरतो ती म्हणजे तिसरी इक्वेशन, समेशन ऑफ मोमेंट ॲट A इज इक्वल टू 0. परत तेच, हे बघा हा H पण जातो नेहमीप्रमाणे. मग आता खाली कोण चाललं आहे, 4 × 9.81. A पॉईंटपासून किती अंतरावर आहे बघा, इकडे हा 1 अंतरावर आहे. परत मायनस, पुढचा फोर्स आहे 6 × 9.81, 1च्या पुढे 3 म्हणजे टोटल झालं 4. आणि प्लस VD 1, 3 आणि अर्धा म्हणजे 4.5 इज इक्वल टू 0. आपल्याला मिळाला VD. ओके, कॅल्क्युलेट करतो एक मिनिट. तर VDचं आन्सर आलं आहे मित्रांनो 61.04 न्यूटन. ओके, आणि हे VDचं आन्सर आपण इथे टाकलं तर 98.1 मधून जर ते मायनस केलं तर 37.06 येतं VAचं उत्तर. 37.06 न्यूटन. ओके, चला हे दोघं तर मिळाले. आता पुढे आपण बघतो की कुठल्या पॉईंटची हाईट दिली आहे. तर नीट बघा, इकडे बघा हा 2 मीटर दाखवला आहे, ज्याचं प्रोजेक्शन जर घेतलं तर आपल्याला कळतं आहे की C पॉईंटची हाईट दिली आहे. म्हणजे Cला कापलं तर डावीपेक्षा उजवी बाजू आपल्याला छोटी दिसते. म्हणजे आपण म्हणणार की CD पार्ट आपण इक्विलिब्रियममध्ये घ्यायला हरकत नाही, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, उभा 2 आणि आडवा अर्धा. ओके, मग आपण इथे लिहिणार सॅग ॲट पॉईंट C is known, therefore consider छोटा, छोटा म्हणजे कुठला, CD पार्ट इन इक्विलिब्रियम. ठीक आहे. मग आता पेपरला तुम्हाला काही गरज नाही आहे ड्रॉ करायची, बट तुमच्या चांगल्या अंडरस्टँडिंगसाठी इथे लिहायचं H, इथे लिहायचं
व्ही डी ज्याचं उत्तर आहे 61.04 न्यूटन. ओके, इथे एक फोर्स ॲक्ट होतो आहे पण तो आपल्या काही कामाचा नाही आहे. हे आडवं डिस्टन्स जे आहे ते 0.5 आहे आणि हे जे उभं आहे तो म्हणजे त्या पॉईंटचा सॅग जो की 2 मीटर तुम्हाला दिला आहे. ठीक आहे, बघून घ्या. आपण इथे कापलं आणि ही उजवी साईड आपण इथे घेतली आहे, इथे ही उजवी साईड. ठीक आहे, मग आता मोमेंट ॲट सी इज इक्वल टू 0. बघा सीला मोमेंट, परत उभा व्ही डी, आडवा 0.5 असा वरती चालला आहे, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, 61.04 इंटू 0.5 आणि एच आडवा फोर्स, उभा डिस्टन्स आहे 2 आणि हा उजवीकडून खाली चालला आहे म्हणजे मायनस एच इंटू 2 इज इक्वल टू 0. ओके, मग आता 61.04 इंटू 0.5 डिवायडेड बाय 2, तर आन्सर आहे 15.26. तर एच मिळाला मित्रांनो 15.26 न्यूटन. आणि याच्या पुढचं परत मगाशी सांगितले तेच टेन्शन फॉर्म्युला आपल्याला वापरायचे आहेत. बघा, ही दोरी इकडे खेचली, दोरीचं नाव आहे TCD, याला म्हणायचं अल्फा, याला म्हणायचं अल्फा. ओके, आणि ही दोरी इकडे खेचली, याचं नाव TAB, याला म्हणायचं थीटा आणि याला म्हणायचं थीटा. आलं लक्षात? आता बघा, त्यांनी तुम्हाला याच्यात विचारलं आहे की सॅग काढा पॉईंट बीचा सॅग म्हणजे बघा हा. तर आपण हा ट्रायंगल कन्सिडर करणार त्यासाठी. ओके, इथे शेजारीच दाखवतो तुम्हाला. बघा, हा असा ट्रायंगल आहे तो आणि हा थीटा आपण आत्ता काढला आहे ना. कसा काढणार थीटा मित्रांनो? हे बघा, हा फॉर्म्युला होता ना, दिसतोय का? हा थीटाचा फॉर्म्युला. हे बघा, tan इनवर्स ऑफ VA/H. ओके, तर ते थीटाचं उत्तर आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ही शेजारची बाजू पण तुम्हाला माहिती आहे. बघा किती आहे ती बाजू, 1 मीटर आहे ती बाजू. आणि आता काढायचं काय, सॅग ॲट पॉईंट बी. तर सरळ सरळ टॅन थीटा इज इक्वल टू समोरील बाजू डिवायडेड बाय शेजारची बाजू म्हणजे YB इज इक्वल टू 1 इंटू टॅन थीटा. ओके, त्या फॉर्म्युल्याने थीटा काढून घ्यायचा, त्याला फक्त 1ने मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला मिळणार सॅग ॲट पॉईंट बी. ठीक आहे, चला तर अजून एक एक्झाम्पल आपलं संपलं. तर केबलमध्ये फारशा काही व्हरायटी नसतात मित्रांनो. ओके, तर चला मित्रांनो, आता हा जो एक्झाम्पल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी, एक्स्ट्रीमली सॉरी हाताने ड्रॉ करत बसलो. ॲक्च्युली याचं कटआउट मला नाही मिळालं. हा सगळ्यात लेटेस्ट पेपर आहे आणि सगळ्यात लेटेस्ट म्हणजे लिहून टाकू आपण याला मस्तपैकी, मार्च 2023. म्हणजे बरेच स्टुडंट जो हा व्हिडिओ बघताय त्यांनी हा क्वेश्चन अपियर केला असेल. ठीक आहे, शक्यतो नसेलच केला बा, नाही तर व्हिडिओ कसा काय बघितला बॅकलॉगमध्ये असता. ठीक आहे, तर आपण आपल्या कन्सेप्टला स्टिक टू राहायचं. आपण याला म्हणणार आडवा म्हणजे एच, उभा म्हणजे VD. बघा फरक काय, तर 2 हिंजेस ज्या आहेत त्या सेम लेवलला नाही आहे, पण जाऊ द्या ना, मरू द्या ना, आपल्याला काय घेणं आहे त्याच्याशी. आपण आपलं काम करायचं, जेवढं तुम्हाला सांगितलं आहे मी. हिंज म्हणजे 2 अननोन, मग जिकडे हिंज तिकडे 2 अननोन. ठीक आहे, आणि सुरू पडायचं. सगळ्यात पहिले FX इज इक्वल टू 0. आता काही नाही तर ही तरी पाठ झाली असेल ना. काय असतं याच्यात, HA इज इक्वल टू HD. आपण सगळ्यांना H म्हणायला सुरुवात करून दिली ऑलरेडी. ओके, हे झालं FX. त्याच्यानंतर FY म्हणजे वरती प्लस, कोणेवरती VA, कोणेवरती VD, खाली आहे 50, खाली आहे 100, इक्वल टू आहे 0. म्हणजे VA प्लस VD इज इक्वल टू 150. 150 म्हणजे किती, 150 म्हणजे 150. ओके, याला पहिली आणि याला आपण म्हणूया दुसरी इक्वेशन. ठीक आहे, बघा अजूनपर्यंत तर काही चेंज नाही झाला. त्याच्यानंतर पुढचं आहे मोमेंट ॲट A इज इक्वल टू 0. ओके, आणि आता इथे इंटरेस्टिंग एक्झाम्पल थोडंसं बघा. आता Aवरती जर आपण बोट ठेवलं तर याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये काय व्हायचं ना,
तर हा इकडे 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 ए पॉईंट असायचा आणि इथून आपला हा एच जो आहे तो पास व्हायचा, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे आपण हा एच पण कॅन्सल करून टाकायचो, पण इथे आता असं नाही होणार. इथे काय होतं आहे ना, तर ए पॉईंट वरती आहे आणि हा एच असा खालून इकडे चालला आहे आणि ते जे अंतर आहे ए पॉईंटमधून आणि ह्या एचमधून, तर ते उभं डिस्टन्स जे आहे ते इथे दिलं आहे त्यांनी 4 मीटर. बघा मी ब्लॅक पेनने दाखवलं आहे, ठीक आहे. तर एवढ्या एका गोष्टीसाठी आपल्याला हा एक्झाम्पल आता सॉल्व करायचा आहे मित्रांनो. बस एवढाच एक चेंज आहे, बाकी सगळं तुम्हाला पण येतं आणि ह्या चेंजमुळे बरेच विद्यार्थी फेल झाले आहेत या पेपरमध्ये. मग मोमेंट ॲट ए, सगळ्यात पहिले एपासून जवळ कोण आहे? 50 किती अंतरावर आहे? अंतरावर आहे 4 मीटर. त्याच्यानंतर पुढचं आहे 100 आणि त्याचं डिस्टन्स 4 आणि 4 म्हणजे 8. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे व्ही आपला वरती जातो, 4 4 आणि 3 म्हणजे 11. पण आता तो एच कॅन्सल होत नाही आहे आणि त्या एचसाठी मी एक सेपरेट लाईन जर तुम्हाला दिली अशी, तर बघा ही लाईन कनेक्ट होते. तर हा एच खालून उजवीकडे चालला आहे म्हणजे असा हा फिरवेल अँटी क्लॉकवाईज विच इज पॉझिटिव्ह. आडवा फोर्स, उभा डिस्टन्स, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह म्हणजे एच इंटू 4 = 0. आणि आता इकडे एक झाली आहे मोठी गडबड, ती म्हणजे 11 वेळा व्ही डी प्लस 4 टाइम्स एच = हे 800 आणि हे 200 म्हणजे 1000. बघा याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण जेव्हा ही इक्वेशन यूज करायचो तेव्हा आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळायचं व्ही डीचं आणि ते वरती टाकलं की व्ही एचं. पण आता सीन तसा नाही आहे. तर बघा मित्रांनो, आता अडचण समजली आहे का तुम्हाला? अडचण अशी आहे की याच्या आधी आपण जे 3-4 सम सॉल्व केले त्याच्यामध्ये आपण जेव्हा ही तिसरी इक्वेशन वापरायचो आपल्याला डायरेक्ट व्ही डी मिळायचा आणि तो या दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकला की व्ही ए मिळायचा. पण परिस्थिती आता अशी नाही आहे, ठीक आहे ना, हरकत नाही. आपण आपली प्रोसिजर फक्त फॉलो करू. काय करतो आपण या तिसऱ्या इक्वेशनच्या नंतर? तर आपण एक पॉईंट बघतो ज्याची हाईट दिलेली आहे आणि जर तुम्ही नीट बघाल तर तो पॉईंट आपल्याला बघायला मिळतो आहे. बघा इकडे नीट, हे बघा हा पॉईंट दिसला तुम्हाला. बी पॉईंटची हाईट दिली आहे 7 मीटर्स. म्हणजे आपण बीला कापणार आणि बीला कापलं की उजवी बाजू की डावी बाजू, तर बघा बघूनच कळतं आहे डावी बाजू छोटी आहे आणि त्याची एक सेपरेट फिगर मी ड्रॉ करतो. ओके, मग इकडे आपण लिहिणार की सॅग ॲट पॉईंट बी इज नोन. ओके, sag at point B is known, therefore consider part B to A in equilibrium. ठीक आहे. आता पुन्हा एकदा तुमच्या आठवणीसाठी सांगतो आहे की आपल्याला या पार्टच्या सेपरेट फ्री बॉडी डायग्राम्स त्यांना काढून बिडून दाखवायची गरज नाही आहे. ओके, एवढे लाड करायची गरज नाही आहे युनिव्हर्सिटीचे. सो दे आर नॉट एक्सपेक्टिंग दिस. ते फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. तर इथे आपण जसाच्या तसा व्ही ए लिहिला, इथे एच लिहिला, त्यानंतर हे आडवं डिस्टन्स जे की त्यांनी स्वतःहूनच 4 मीटर दिलं होतं आणि हा तो सॅग जो की आहे 7 मीटर आणि हा इकडे बी पॉईंट. इथे एक फोर्स ॲक्ट होतो आहे पण त्याच्याशी आपल्याला काही कन्सर्न नाही आहे, बरोबर आहे. चला एकदा बघून घ्या. दिसतं आहे का? बीला कापलं, डावीकडे उभा 7 आडवा, 4 आडवा एच आणि उभा व्ही ए. ओके, आणि आता आपण इकडे मोमेंट घेणार. कुठे घेणार मोमेंट? ॲट बी = 0. आता हे तुम्हाला येतं बघा. हा एच याला असा फिरवेल अँटी क्लॉकवाईज, हा व्ही ए असा फिरवेल क्लॉकवाईज. तर आडवा एच, उभा डिस्टन्स 7 आणि उभा व्ही ए, आडवा डिस्टन्स 4 = 0. ठीक आहे. बघा उत्तर तर कुठेच मिळत नाही आहे, पण आता थोडंसं डोकं लावायला लागेल. आता काय विषय बघा, ही जी पहिली इक्वेशन आहे, पहिली म्हणजे दुसरी, हे बघा ही, तर या इक्वेशनमध्ये व्ही ए आणि व्ही डी आहे. ही जी दुसरी इक्वेशन आहे याच्यामध्ये व्ही डी आणि एच आहे आणि ही जी तिसरी इक्वेशन आहे याच्यामध्ये 4VA = 7H अशी आहे. मग आता काय करायचं? तर आपण एक काम करू मित्रांनो, आपण VA ला आपण काय करू, तर आपण या VA ला म्हणूया 7/4 टाइम्स H म्हणजे 7/4 × H. मग आता VAचं उत्तर किती आलं? 7/4. हे आन्सर आहे 1.75.
मग जर आपण म्हटलं की VA इज इक्वल टू 1.75 इंटू एच आहे, तर VAची ही जी व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एच आहे ही इथून उचलून आपण ह्या ठिकाणी जर टाकली, ओके, जर आपण त्या ठिकाणी जर ती टाकली तर ही इक्वेशन होणार कोण, इक्वेशन 2. इक्वेशन 2 बिकम्स VA प्लस VD इक्वल टू 150, बरोबर. सो इक्वेशन 2 विल बी, तर VA किती आहे 1.75 H प्लस VD इज इक्वल टू 150, आणि ही आहे नवीनवाली इक्वेशन नंबर 4 म्हणू आपण याला. आणि आता बघा तुम्हाला दिसतं आहे का वरती तिसरी आणि चौथी, ओके. बघा तिसरी इक्वेशन हवं तर याच्या खालीच लिहून टाकतो. पहिले H म्हणजे किती 4H, त्यानंतर 11 वेळा VD आणि इक्वल टू किती 1000. तर याला कॅल्सीवरती सायमल्टेनियसली आपल्याला सॉल्व करायचं आहे, ओके. तुम्हाला ही प्रोसिजर माहीत असेल कदाचित, 3 वेळा मोड दाबा अँड ऑल, ओके. तर 1.75 म्हणजे A1, त्यानंतर 1, त्यानंतर 150, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 11 आणि त्याच्यानंतर 1000. तर उत्तर आहे 42.62. तर Hचं उत्तर आहे 42.62 न्यूटन आणि Y म्हणजे VDचं उत्तर आहे 75.40 म्हणजे 75.40, ओके. आणि मग VA प्लस VD किती होतं 150 होतं ना, हे काय कुठे गेलं, हां 150मधून हे 75 गेले तर तुमचा VA होणार 74 म्हणजे 74.60 न्यूटन, ओके. आणि याच्या पुढचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तेच आपले टेन्शनचे फॉर्म्युले, एक्सटेन्शन, फिक्स टेन्शन करून दाखवतो मी इथे. फॉर्म्युले फक्त तुम्ही करून घ्या हवं तर, ठीक आहे. परत एकदा ही केबल इकडे ओढणार, केबलचं नाव आहे A to B, याला म्हणायचं थिटा, हा पण होणार थिटा. त्याच्यानंतर इकडची केबल ओढून घ्यायची, हिचं नाव असणार आहे C to D, हा अल्फा आणि हा पण अल्फा. आणि तेच आपले नेहमीचे फॉर्म्युले, इकडे VA आणि H आणि उजव्या बाजूला VD आणि H. आलं लक्षात मित्रांनो, ओके. थोडंसं कॅल्क्युलेशन पार्टमध्ये कॉम्प्लिकेटेड होतं एक्झाम्पल, बट ठीक आहे. आता काही इंटरेस्टिंग सम्स तुम्हाला दाखवतो मी आता. हे गमतीदार एक्झाम्पल आहेत, मुलांना कळतच नाही केबलचे आहेत असं, पण असतात केबलचे. बघा इकडे एक हिंज आहे आणि हे असं त्यांनी दिलं आहे, बघा एवढंच आहे, काहीच नाही, बघा किती छोटंसं आहे. आणि इथे पण हिंज दिली आहे आणि इकडे लोड एकच दिला आहे असा, फक्त 10 न्यूटन. डिस्टन्स याला म्हटलं आहे 4 मीटर, याला म्हटलं आहे परत 4 मीटर आणि ही उभी हाईट दिली आहे 1 मीटर. हा A, हा B आणि हा C. आता तुम्ही म्हणाल की यार अशी केबल तर बघितलीच नाही आहे, ठीक आहे. पण मी परत एकदा सांगतो आहे की तुम्ही केबल म्हणून गोष्टींकडे नका बघू, तुम्ही हिंज म्हणून बघा. एक हिंज म्हणजे किती अननोन 2, याला काय म्हणतो आपण HC, याला आपण म्हणतो VC. त्याच्यानंतर याला काय म्हणतो आपण HA आणि याला आपण म्हणतो VA, ठीक आहे. परत तेच समेशन ऑफ FX इज इक्वल टू 0 मायनस HA प्लस HC इक्वल टू 0, म्हणजेच HA इज इक्वल टू HC इज इक्वल टू H, ओके. ही झाली आपली पहिली इक्वेशन. त्याच्यानंतर FY म्हणजे वरती VA चालला आहे, वरती VC चालला आहे, खाली फक्त 10 चालला आहे, याचा अर्थ VA प्लस VC इज इक्वल टू 10, ओके. ओके. आणि पुढचं आपलं सेम काम, आपण घेणार मोमेंट डावीकडे, म्हणजेच A पॉईंटला A इक्वल टू 0. मग आता काय दिसतं आहे बघा, तुम्हाला दिसतो आहे 10 उभा फोर्स, आडवा डिस्टन्स, त्याच्यानंतर VC उभा फोर्स आणि आडवा 4 आणि 4 8, मग 40 डिवायडेड बाय 8 म्हणजे VCचं आन्सर विल बी 5 न्यूटन, ओके. मग आता हे 5 VA प्लस VC किती आहे 10 आहे, VA उरणार 5.
चला, हा विषय तर आपण मिटवला. आता एच काढायचं बाकी आहे ना. मग एच काढण्यासाठी परत तेच आपलं सॅग, पण आता पॉईंट एकच आहे. मग आपण काय म्हणणार, आपण म्हणणार सॅग ॲट पॉईंट बी इज नोन, बरोबर. आणि मग आता तर काय, उजवीकडे बघा का डावीकडे बघा, बघा बरं, बघा इकडे बघा का इकडे बघा, सगळं सेमच आहे. मग आपण म्हणू देअरफॉर बी सी पार्ट इन इक्विलिब्रियम. मग काय दिसतं आहे बी सीला, आता इथेच करून घेऊ चला मोमेंट. आपण बघा हे बीला मोमेंट घ्यायची ना, आडवा एच उभा 1 आणि उभा व्ही सी आडवा 4, आणि व्ही सीचं उत्तर किती आहे, तर हे आहे 5. मग डायरेक्ट लिहून टाकतो मी आता, समेशन ऑफ मोमेंट ॲट बी इक्वल टू 0. तर व्ही सी म्हणजे 5 इंटू आडवा डिस्टन्स 4, आणि तो फिरवेल अँटी क्लॉकवाईज, आणि आडवा एच इंटू उभा 1 म्हणजे एचचं उत्तर आलं 20 न्यूटन. ओके, एचचं उत्तर आलं 20 न्यूटन. आणि आता याच्या पुढचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. काय माहिती आहे, ही दोरी इकडे ओढायची, दोरीमधलं टेन्शन असणारे टी बी सी, याला म्हणायचं अल्फा. ओके, म्हणजे हा पण झाला अल्फा. त्याच्यानंतर ही दोरी ओढायची, याला म्हणायचं टी ए बी, हा थीटा, तर हा पण थीटा, आणि ते फॉर्म्युले आपले सेमच. आलं लक्षात मित्रांनो. तर होपफुली मी प्रयत्न केला आहे सगळ्या केसेस याच्यामध्ये कवर करण्याचा, पण ॲट द एंड जाताना तुम्हाला एक छोटीशी टिप देऊन जाईल की जस्ट यू हॅव टू फोकस ऑन द हिंज सपोर्ट, ऑन द रोलर सपोर्ट. हिंज असलं की 2 अननोन ड्रॉ करायचे, रोलर असलं की 1 ड्रॉ करायचं. आणि ज्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हिंज आणि रोलर दिसतात तिकडे 99% सिस्टम नॉन कॉन्करंटला जाते. तर त्याच्यामध्ये एफ एक्स, एफ वाय आणि मोमेंट या 3 इक्वेशन कंपल्सरी वापरायच्या म्हणजे वापरायच्या. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मोमेंट असते. तर मोमेंट घेताना लक्षात घ्या की उभा फोर्स, आडवा डिस्टन्स, आणि आडवा फोर्स त्यासाठी उभा डिस्टन्स. ओके, हा नियम नीट फॉलो करा. त्याच्यानंतरही काही अडचणी येत आहे तुम्हाला अभ्यास करायला, तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर. ओके, व्हॉट्सॲपलासुद्धा तुम्ही टेक्स्ट करू शकता. आणि नाशिकमध्ये, ओके, आता व्हिडिओ पुण्यात बघितला जातो आहे की दुसऱ्या कुठल्या सिटीमध्ये बघितला जातो आहे दॅट आय डोंट नो, बट नाशिकमध्ये माझे ऑफलाईन मोडमध्ये क्लासेस होतात. आणि तुमचे काही ज्युनियर्स किंवा कोणी बॅचमेट्स असतील तर तुम्ही त्यांना माझा क्लास सजेस्ट करू शकतात. इवन आपल्याकडे ऑनलाईन क्लासेसचे ऑप्शनही अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि माझं यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा, तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओच्या लिंक्स वगैरे पण तिकडे मिळतील. चला, तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.